मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. पहिल्या टिपचं नाव आहे, मुलांची हाडे दूध मधाचे मिश्रण बळकट करते. काय ते बघू. मध आणि दुधाचे मिश्रण मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असते. रोज हे घेतल्यास मुले अनेक गंभीर आजारापासून वाचू शकतात. यात नॅचरल शुगर, विटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयोडीन, झिंक इत्यादी पौष्टिक घटक असतात, जे मुलांची हाडे व पचनशक्ती मजबूत बनवण्यास मदत करतात. छान. मजबूत होतील हाडे कशी बघूया. जर मुलांची लहान वयातच हाडे बळकट झाली तर त्यांना नंतर हाडांची कोणती समस्या होत नाही. दूध आणि मधाच्या मिश्रणात कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात असते, जे मुलांची हाडे मजबूत बनवण्यास मदत करते. याशिवाय हे मिश्रण कॅल्शियमची कमतरताही दूर करते. पाण्याची उणीव भरून निघेल. मुले बहुधा पाणी कमी पितात, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाणी कमी होते. अशा वेळी मध एक असा द्रवपदार्थ असतो जो मुलांना हायड्रेट ठेवतो. दूध आणि मधाचे हे मिश्रण मुलांच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट्स वाढवतो आणि पाण्याची उणीव भरून काढतो. दाताची कॅव्हिटीचा धोका कमी होईल. दातांतील कॅव्हिटीचा धोका कमी होईल कसा बघूया. दातांसाठी कॅल्शियम अत्यंत फायदेशीर मानले जाते. या मिश्रणात कॅल्शियम आणि फॉस्फरस दोन्ही उत्तम प्रमाणात असतात. हे दोन्ही पौष्टिक घटक दात बळकट करून त्या कॅव्हिटीचा धोका कमी करण्यास मदत करतात. अरे वा. पचन राहील सुदृढ. दुधात आढळणारे पौष्टिक घटक निरोगी बनवण्यास मदत करतात. जर मुलांना बद्धकोष्ठतेची समस्या सुटावत असेल तर आपण त्यांना थंड दूध पाजू शकता. याशिवाय मधाने शौच मुलायम बनवण्यास मदत करते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या राहत नाही. एनर्जेटिक होतील मुले काय ते बघूया. या मिश्रणात रायोबोफ्लेविन विटॅमिन असतात, जे मुलांचे खाणे एनर्जीत बदलतात. याशिवाय मिश्रणात असलेले सॅच्युरेटेड फॅट मुलांना एनर्जेटिक बनवण्यास मदत करतात. व्हेरी गुड. मुलांना असे द्यावे. काय द्यावे. बहुतेक मुले दूध पित नाहीत. अशा वेळी आपण त्यांना दुधात मध मिसळून देऊ शकता. अरे वा. जर आपले मूल 6 महिन्याचे असेल तर त्यासाठी आईचे दूधच फायदेशीर असते. आणि अशा प्रकारे मित्रांची पहिली टीप संपले आणि आता बघूया दुसऱ्या टीपीचं नाव आहे मित्रांनो, हिवाळ्यात खा डिंकाचे लाडू. काय ते बघूया. डिंकाचे लाडू हे हिवाळ्यातील नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत आहेत. हे शरीराला ऊब, शक्ती आणि ताजे तवानेपणा देतात. बघूया काय ते. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत फार जुनी आहे. थंडीच्या दिवसात शरीराची उष्णता टिकवून ठेवणे आणि दिवसभर ऊर्जायुक्त राहणे आवश्यक असते. अरे वा. डिंक हा नैसर्गिक घटक शरीरातील उष्णता निर्माण करून ताकद देण्याचे काम करतो. तो गोंदाच्या स्वरूपात असतो आणि शरीरात गेल्यावर पचन संस्थेला ऊर्जा देऊन रक्ताभिसरण सुधारतो. त्यामुळे थंड हवेत शरीर निष्क्रिय न राहता सतत कार्यक्षम राहते. डिंकाचे लाडू हे पौष्टिकतेचे सुंदर मिश्रण असतात. त्यात डिंकाबरोबर तूप, सुकामेवा, गूळ, खोबरे आणि कधी गव्हाचे पीठही वापरले जाते. या सर्व घटकांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि चांगले फॅट्स असतात, जे शरीराला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. हिवाळ्यात शरीराला जास्त उष्णता आणि साठवलेली ऊर्जा लागते, कारण या काळात शरीर स्वतःला थंडीपासून बचावण्यासाठी जास्त काम करते. डिंकाचे लाडू हे त्या ऊर्जेची गरज सहज पूर्ण करतात. हे लाडू खाल्ल्यानंतर शरीरात सस्टेन्ड एनर्जी मिळते, म्हणजे दीर्घकाळ टिकणारी शक्ती मिळते.
गुळामुळे रक्तातील साखरेची स्तर संतुलित राहतो, तर डिंक आणि त्यामुळे शरीरात नैसर्गिक ऊब निर्माण होते. त्यामुळे थंड वातावरणात हातपाय थंड पडणे, थकवा येणे किंवा अशक्तपणा जाणवणे यासारख्या त्रासापासून आराम मिळतो. व्हेरी गुड. विशेष म्हणजे डिंक हा हाडांसाठी आणि सांध्यासाठी अत्यंत उपयोगी असतो. हिवाळ्यात सांध्यांना दुखणे, स्नायू वखडणे असे त्रास वाढतात. डिंकातील नैसर्गिक घटक स्नायूंना लवचिक ठेवतात आणि शरीरात आतून मजबूती देतात. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना तसे श्रम करणाऱ्यांना डिंकाचे लाडू विशेष फायदेशीर ठरतात. अरे वा. मानसिकदृष्ट्या हे लाडू लाभदायक असतात. गूळ आणि तूप हे मेंदूला आवश्यक ग्लुकोज पुरवतात. त्यामुळे लक्ष केंद्रित राहते आणि मन प्रसन्न होते. सकाळी 1-2 लाडू खाल्ल्याने दिवसभर कामात उत्साह राहतो. व्हेरी गुड. शरीर हलके वाटते आणि थंडीचा त्रास कमी जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर डिंकाचे लाडू हे हिवाळ्यातील नैसर्गिक ऊर्जेचे स्रोत आहे. हे शरीराला ऊब, शक्ती आणि ताजेपणा देतात. आपल्या आजी आजोबांनी सांगितलेली ही परंपरा ही केवळ चवीसाठी नाही, तर आरोग्याच्या समतोलासाठी बनवलेली शहाणपणाची देणगी आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.